हॅलो फ्रेंड्स, ह्या व्हिडिओमध्ये आपण जून 2020चा पॉलिटिकल सायन्सचा दुसरा पेपर बघणार आहोत. तर पहिला प्रश्न, विरेचनेची संकल्पना कोणी दिलेली आहे आपल्याला? जॅक देरिडाने दिलेली आहे. म्हणजे डिकन्स्ट्रक्शन इज असोसिएटेड विथ जॅक्स देरिडा. यामध्ये जोडा लावायचे आहेत. तर स्वातंत्र्य म्हणजे एक इच्छेचा गुणधर्म असतो. सहिष्णुता म्हणजे सलोखा आणि सामाजिक स्थैर्याची आवश्यक पुरवठ असते. सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचा मालक असणे आणि नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये कमीत कमी राज्य. नकारात्मकमध्ये थोड्या निगेटिव्ह गोष्टी येतात आणि सकारात्मकमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी येतात. टीकावादी सिद्धांताचे हेतू प्रतिसंस्कृतीची निर्मिती करणे हा असतो. क्रिटिकल थेरी प्रपोजेस टू क्रिएट काउंटर कल्चर. टीकावादी सिद्धांत प्रतिसंस्कृतीची निर्मिती करतो. हाबरमासच्या मते आधुनिक भांडवलशाही व्यवस्थेची खालीलपैकी एका प्रवृत्तीचा विकास करण्याची वृत्ती आहे. ती प्रकृती आहे अधिमान्यतेची कमतरता. हाबरमासच्या मते आधुनिक भांडवलशाही व्यवस्थेची एक प्रकृतीचा विकास करण्याची वृत्ती असते, ती आहे अधिमान्यतेची कमतरता म्हणजे लेजिटिमेशन डेफिसिट. राष्ट्रीय अधिकाराचे तत्वज्ञान कशावर अवलंबून असते? नैतिक सिद्धांतावर अवलंबून असते. नैतिक सिद्धांतावर. लोकप्रिय स्त्रीवादी घोषवाक्य पुढील प्रमाणे आहे. खाजगी म्हणजे राजकीय. खाजगी म्हणजे राजकीय. पर्सनल इज पॉलिटिकल. जोड्या जोडायच्या त्याच्यामध्ये. तर समान म्हणजे एकसारखी भौतिक लक्षणे असणे. त्यानंतर एकसारखेपणा म्हणजे कठोर शासकीय शिस्त आणि सामाजिक अभियांत्रिकीकरण. औपचारिक समता म्हणजे विशेषाधिकारांचे निर्मूलन आणि समतेची फलश्रुती म्हणजे सर्वात महत्त्वाचा समतेचा प्रकार. पायारूप समता म्हणजे जन्मतः समानता आणि नैतिक समता मूल्य. पायारूप समता म्हणजे जन्मतः समानता आणि नैतिक समता मूल्य. खालीलपैकी कोणत्या राजकीय विचार प्रणालीत दीर्घ इतिहास आहे? उदारमतवादला दीर्घ इतिहास आहे. लिबरलिझमला लॉंगर हिस्ट्री आहे. लॉकने खालीलपैकी कोणत्या तत्वाचे पुरेसे स्पष्टीकरण केले नाही अशी त्यांच्यावरती टीका करण्यात आली आहे? संमतीचे स्पष्टीकरण लॉकनं केलेले नाही आहे असं त्यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे. कोणती जोडी जुळलेली नाही आहे? ती फक्त ही नाही आहे जुळलेली, बाकी सगळ्या बरोबर आहेत. जसे की मिशेल फुकोने क्षमता म्हणजे सत्ता सांगितलेलं आहे. कार्ल मार्क्सने शोषणाचे साधन म्हणजे सत्ता सांगितलेलं आहे आणि हन्ना अरेंडने सामूहिक काम म्हणजे सत्ता असं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये फक्त ए आणि बीच बरोबर आहे. फक्त ए आणि बी बरोबर. म्हणजे प्लेटोचे रिपब्लिक हे पुस्तक आदर्शवादाशी संबंधित आहे, हे बरोबर आहे. आणि प्लेटोचे लॉज हे पुस्तक वास्तववादाशी संबंधित आहे. रिपब्लिक आदर्शवाद आणि लॉज वास्तववाद. कोणती जुळलेली नाही आहे? ती अरिस्टॉटलची नव उदारमतवाद हे चुकलेलं आहे, बाकी सगळे बरोबर आहे. जसे की J.S. मिलने आधुनिक उदारमतवाद सांगितला आहे. जॉन रॉल्सचा न्यायाचा सिद्धांत हे तर खूप वेळा रिपीट झालेला आहे. आणि माओ झेडॉंगचा समाजवाद किंवा वर्गयुद्धाचा टप्पा हे पण रिपीट झालेलं आहे. फक्त अरिस्टॉटलचं काही मत नव उदारमतवादी नव्हतं. परत योग्य जोडी जुळलेली नाही आहे ते हे आहे माओ संकल्प, हे चुकीचं आहे. हेगेल विश्वचेतना हे बरोबर आहे. प्लेटोचं आयडियाज किंवा फॉर्म्स संकल्पना हे बरोबर आहे. आणि मेकियावेलीचा आधुनिक घटनावाद हे सुद्धा बरोबर आहे. रॉल्सचे वितरणात्मक न्याय हे तत्व कोणत्या संकल्पनेवर आधारलेले आहे? फरकाचं तत्वज्ञान. फरकाचं तत्व हे वितरणात्मक न्यायामध्ये आहे. नवीन स्वरूपाच्या आधारे सामाजिक करार सिद्धांताची अलीकडील टीका रॉल्स यांनी केलेली आहे. नवीन स्वरूपाच्या आधारे सामाजिक करार सिद्धांताची टीका रॉल्सने केलेली आहे.
खालीलपैकी कोणी मतदानाच्या हक्कासाठी गुणवत्ता हा आधार असावा असे मांडले? जे.एस. मिलने मांडले. जे.एस. मिल ही मतदानाच्या हक्कासाठी गुणवत्ता हा आधार असावा. जे.एस. मिल. सामाजिक करार सिद्धांताचा मुख्य उद्देश आहे राजकीय बांधिलकीचा आधार स्पष्ट करणे. सामाजिक करार सिद्धांत राजकीय बांधिलकीचा आधार स्पष्ट करणे. कमीत कमी राज्य हे समर्थन करता येण्यासारखे कमाल राज्य आहे, यापेक्षा अधिक व्यापक राज्य लोकांच्या हक्कांचे उल्लंघन करते, असे विधान कोणी केले? रॉबर्ट नॉजिकने केलेले. त्याचं म्हणणं आहे की द मिनिमल स्टेट इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह स्टेट दॅट कॅन बी जस्टिफाईड. एनी स्टेट मोर एक्सटेन्सिव्ह व्होलेट्स पीपल्स राईट्स. रॉबर्ट नॉजिक. अयोग्य विधान हे डी वाला आहे, म्हणजे बरोबर उरलेले आहेत. तर बरोबर बघून घेऊ की श्री अरबिंदो हे क्रांतिकारी नेते होते. बरोबर आहे. महात्मा गांधींच्या सत्याग्रहाचा उद्देश विरोधकाचे हृदय परिवर्तन हाही होता. हे बरोबरच आहे. आणि पेरियारांनी विवेकवाद, स्वाभिमान आणि स्त्रियांचे हक्क यांचा पुरस्कार केलाय. हे सुद्धा बरोबर आहे. फक्त विदा सावरकर हे संमिश्र राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते होते, हे चूक आहे. व्यक्ती म्हणजे शरीर, मन, हृदय आणि आत्मा यांचा समुच्चय आहे, असं कोण म्हटलंय? दीनदयाल उपाध्याय म्हटले. हु बिलीव्ह दॅट द ॲग्रिगेट ऑफ द फोर बॉडी, माइंड, हार्ट अँड सोल इज द इंडिव्हिज्युअल. दीनदयाल उपाध्याय. दीनदयाल उपाध्याय यांच्या मते राष्ट्रांचे कोणते 4 घटक आहेत? आपल्या देशाला मातृभूमी मानणारे लोक, एकत्र राहण्याची इच्छा, धर्म जीवनाची आदर्श मूल्य, हेच राष्ट्राचे 4 घटक आहेत, असं दीनदयाल उपाध्याय यांचं मत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जोड्या लावायच्या आहेत. तर एम के गांधीचं मते संमिश्र राष्ट्रवाद आपल्याला दिसतो. एम एन रॉयचा मूलग्राही मानवतावाद, ह्याच्यामध्ये रॅडिकल ह्युमॅनिझम जरी नाव बघितलं तरी आपल्याला कळेल की एम एन रॉय यांनी रॅडिकल ह्युमॅनिझमचं मत मांडलेलं आहे. विदा सावरकरांचा हिंदुत्ववाद आहे आणि दीनदयाल उपाध्याय यांचा एकात्म मानवतावाद आहे. दी हाय कास्ट हिंदू वुमन हे पंडिता रमाबाई यांचं पुस्तक आहे. आता खूपच बेसिक क्वेश्चन आहे, रिपीट पण झालेला आहे. पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना का केली? कारण स्त्रियांना शिक्षण देणे आणि बालविवाहातून होणाऱ्या अत्याचारापासून मुक्ती मिळवण्यासाठी पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे. अरबिंदोचे क्रांतीविषयक विचार काही तत्ववैचारिक आणि आध्यात्मिक आधारावर उभे आहेत. तर त्याच्यामधले फक्त डी वाला चूक आहे, बाकी सगळे बरोबर आहेत. म्हणजे सच्चिदानंद किंवा सर्वोच्च सत्य, मनाचं श्रेष्ठत्व किंवा सत्याची जाणीव आणि जाणीवेच्या मुक्तीची क्रांती, हे सगळे विचार अरबिंदोचे क्रांतीविषयक विचार आणि आध्यात्मिक तत्व आपल्याला म्हणता येतील. मोहम्मद इक्बाल यांचे विचार सारांश रूपाने असं सांगता येईल की आदर्श अशा धर्माधिष्ठित पण आधुनिक राज्याचा शोध, हे मोहम्मद इक्बाल यांचं विचार होते. सॉरी, याचं उत्तर पहिले तिन्ही पण आहेत, वाचून घेऊ आपण. हा पण आहे की मनुष्याला केंद्रस्थानी भूमिका असावी आणि मनुष्य हाच गतिशील आणि कृतिशील असण्याबाबतचा विश्वास, हे तिन्ही पण विचार मोहम्मद इक्बाल यांचे होते. हे तिन्ही पण. ब्रिटिश सरकारच्या विरोधात राष्ट्रवादाची वेदांताच्या स्वरूपात संकल्पना मांडलेली महत्त्वाची व्यक्ती कोण आहे? विवेकानंद. वेदांत आलं की विवेकानंद आपण करू शकतो उत्तर त्याचं. एम एन रॉय यांच्या भारताच्या संदर्भातील 4 वर्गांच्या चौकटीत कशाचा समावेश होत नाही? तर बुद्धिजीवी वर्गाचा समावेश होत नाही. म्हणजे बुर्जुआ, कामगार वर्ग आणि शेतकरी वर्ग यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो, फक्त बुद्धिजीवी वर्गाचा होत नाही. त्याच्यामध्ये जोड्या जुळवायच्या आहेत. हां, तर राजकीय पक्ष म्हणजे तृणमूल काँग्रेस म्हणता येईल. नागरी समाज अभियान, अण्णा हजारेंचं लोकपाल अभियान सांगता येईल.
गैर सरकारी संघटना सेव्ह द स्माईल फाउंडेशन आणि हितसंबंधी गट अखिल भारतीय किसान सभा. म्हणजे पॉलिटिकल पार्टी आहे जी तृणमूल आहे काँग्रेस. सिव्हिल सोसायटी कॅम्पियन म्हणजे अण्णा हजारेंचं लोकपाल अभियान आहे. NGO हे आहे तर सेव्ह स्माईल फाउंडेशन. फाउंडेशन अशी नावं आली ती आपण NGO करू शकतो. त्याच्यानंतर इंटरेस्ट ग्रुप म्हणजेच अखिल भारतीय किसान सभा. अयोग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. तर हे सेकंडवाला आहे चुकीचं. बाकीचे बरोबर आपण बघून घेऊ की राष्ट्रवादी अशी तत्त्वप्रणाली आहे ज्यामुळे एका शतकात युरोपमध्ये स्थित्यंतरे घडून आली. हे बरोबर आहे. राष्ट्रवादामध्ये राष्ट्राकडे अभिमान व आदर या दृष्टिकोनातून पाहिले जाते. हे पण बरोबर आहे. आणि आधुनिक राष्ट्र राज्याच्या चळवळीला फ्रेंच राज्यक्रांतीमुळे सुरुवात झाली. हे सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रवादीची चर्चा करणारे इमॅजिन्ड कम्युनिटीज हे पुस्तक लिहिले आहे बेनेडिक्ट अँडरसन यांनी. इमॅजिन्ड कम्युनिटी, बेनेडिक्ट अँडरसन. मोझांबिक हे कोणत्या साम्राज्यवादी सत्तेची वसाहत होती? पोर्तुगाल. मोझांबिक, पोर्तुगाल. खालीलपैकी कोणत्या राज्यात राज्यघटनावादाचा अभाव आहे? सुदानमध्ये राज्यघटना नाही आहे. स्वित्झर्लंड, स्वीडन आणि श्रीलंकामध्ये राज्यघटनेचा परामर्श आपल्याला दिसतो, पण सुदानमध्ये ते नाही आहे. राज्यघटनावादाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? अमर्याद सत्ता राज्यघटनावाद देत नाही. राज्यघटनेमध्ये लिखित कॉन्स्टिट्यूशन असतं. लिखित राज्यघटना हे वैशिष्ट्य आहे. सर्वोच्चता राज्यघटनेची असते आणि नागरिकांच्या हक्कांना संरक्षण त्याच्यामध्ये दिलं जातं, पण अमर्याद सत्ता दिला जात नाही. पुढील विधान कोणाशी संबंधित आहे की लोकेच्छा हे राजकीय प्रक्रियेमधील शक्ती नसून ते केवळ तिचे एक उत्पादन आहे. हे जोसेफ शुम्पीटरचं मत आहे. द विल ऑफ द पीपल इज द प्रोडक्ट अँड नॉट द मोटिव्ह पॉवर ऑफ पॉलिटिकल प्रोसेस. शुम्पीटर. अभिजनांचे अभिसरण ही संकल्पना वेल्फ्रेडो पॅरेटोनी मांडलेली आहे. आता हा प्रश्न खूप वर्षांपासून रिपीट होतो आहे. द सर्क्युलेशन ऑफ इलाइट, वेल्फ्रेड पॅरेटो. बहुसंख्यकवादाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? तर हे चौथं वैशिष्ट्य त्याचं नाही आहे. बाकी सगळे आहे. जसं की इथे बहुसंख्याकाची सत्ता असते, येथे अल्पसंख्याकाच्या हक्कांचे संरक्षण होत नाही आणि राज्याचे नागरिक राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. हे सगळे वैशिष्ट्य आहेत. फक्त ही एक समावेशक राजकीय व्यवस्था नाही आहे, कारण त्याच्यात अल्पसंख्याकाचं हक्कांच्याबद्दल विचार नाही होत आहे आणि नागरिक राजकीय प्रक्रियेमध्ये येऊ शकत नाही आहेत, म्हणजे समावेशकता त्याच्यात नाहीच आहे. प्रत्यक्ष लोकशाहीचे कोणते साधन नाही आहे ते निवडणूक आहे. नाही आहे म्हणजे लोकशाहीमध्ये कोणते साधन असू शकतात? सर्वमत असतं, परत बोलवणं असतं आणि जन उपक्रम असतो. निवडणूक नाही आहे प्रत्यक्ष साधन. त्याच्यामध्ये फक्त A आणि C हेच उत्तर आहेत. बघू प्रश्न काय आहे. खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे लोक दुसऱ्या देशात आश्रय मागण्यास उद्युक्त होतात? तर ह्याच्यामध्ये आहे की राजकीय अस्वस्थता असली म्हणजे पॉलिटिकल अनरेस्ट असेल तर येतात आणि वंशविच्छेदन असेल तर येतात. जगाचे सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीच्या काळापेक्षा 2 डिग्रीनं कमी ठेवणे, कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे प्रत्येक देशाने ठरवलेले उद्दिष्ट, पर्यावरण स्नेही विकास ही उद्दिष्टे खालीलपैकी कोणत्या कराराशी आहेत? हा करार आहे पॅरिस करार. त्याच्यामध्ये फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं की जगाचे सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीच्या काळापेक्षा 2 डिग्रीने कमी ठेवणे, हा पण एक की पॉईंट आपण लक्षात ठेवू शकतो पॅरिस करारामध्ये. यामध्ये बरोबर जोडी कोणती जुळलेली आहे? ती एकच जोडी आहे बरोबर, ती म्हणजे D/4. जागतिक व्यवस्था सिद्धांत इमॅन्युएल वॅलरस्टाईनने मांडलेला आहे. एवढंच बरोबर आहे. वर्ल्ड सिस्टीम थिअरी इमॅन्युएल वॅलरस्टाईनने मांडलेली आहे. हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. खालीलपैकी कोणत्या दृष्टिकोनाशी सिद्धांताशी
रिचर्ड स्नायडर यांचे नाव जोडले जाते. निर्णय प्रक्रियेचा दृष्टिकोन. रिचर्ड स्नायडर इज असोसिएटेड विथ द अप्रोच ऑफ डिसिजन मेकिंग अप्रोच. डिप्लोमसी ऑफ देतांत या पुस्तकाचे लेखक कॉरल बेल. डिप्लोमसी ऑफ देतांत कॉरल बेल. खालीलपैकी कोणत्या देशांनी सॉल्ट 1 हा करार केलेला आहे? अमेरिका आणि सोव्हिएत युनियन. US आणि सोव्हिएत युनियननी सॉल्ट 1 हा करार केलेला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने शांततेसाठी एकजूट हा ठराव कधी संमत केला? कोरियन युद्धाच्या काळामध्ये. UN जनरल असेंब्ली अडॉप्ट द युनायटिंग फॉर पीस ही कोरियन युद्धाच्या वेळेला केलेला आहे. खालीलपैकी कोणत्या गटाच्या सभासदांनी आपापल्या खुल्या व्यापाराचा करार केलेला आपसात खुला व्यापाराचा करार केलेला नाही आहे? तर ते भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका इप्सा यांनी केलेला नाही आहे. म्हणजे मग कोणत्या गटांनी खुल्या व्यापाराचा करार केलेला आहे? युरोपीय महासंघ म्हणजे EU, सार्कनी केलेला आहे आणि मर्कोस्युरनी केलेला आहे. शांततेसाठी अणुयोजना 1953 मध्ये कोणी प्रथम मांडलेली आहे? ती आहे ड्वाईट आयझेनहॉवरनी मांडलेली आहे. म्हणजे ॲटम्स फॉर पीस प्लॅन 1953चा मांडलेला आहे आयझेनहॉवर यांनी. खालीलपैकी कोणते उद्दिष्ट थ्रेशहोल्ड बॅन ट्रीटीचे मुख्य उद्दिष्ट आहे? की 150 किलोटनपेक्षा अधिक क्षमतेच्या भूमिगत अणुचाचणीवर बंदी असावी. 150 किलोटनपेक्षा अधिक क्षमतेचे भूमिगत अणुचाचणीवर बंदी. हे कशाचं उद्दिष्ट आहे? थ्रेशहोल्ड बॅन ट्रीटी. विधान A आहे की भारत ही एक उगवती सत्ता आहे कारण 21व्या शतकात भारताची अर्थव्यवस्था सातत्याने वृद्धिंगत झाली आहे. तसेच हिंद प्रशांत क्षेत्रात आणि व्यापक आंतरराष्ट्रीय संबंधात भारताचा प्रभाव विस्तारला आहे. यामध्ये दोन्ही पण बरोबर आहेत वाक्य आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा अचूक आहे. हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे 52वा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? तर ते चौथं बरोबर नाही आहे. बाकी आपण वाचून घेऊ की 2005 पासून भारत शांघाय सहकार संघटनेच्या शिखर परिषदेत निरीक्षक म्हणून हजर राहत आहे. हे बरोबर आहे. भारत आणि पाकिस्तान यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या पूर्ण सदस्यत्वाची प्रक्रिया 2015 मध्ये सुरू केली. हे पण बरोबर आहे. आणि पाकिस्तानला 2017 मध्ये शांघाय सहकार्य संघटनेचे पूर्ण सदस्यत्व देण्यात आले. हे सुद्धा बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या संघटनेचा भारत हा एक सभासद आहे? तर वरती सांगितलेल्या प्रश्नामध्येच उत्तर आहे ह्याचं की शांघाय सहकार्य संघटनेचा सभासद भारत आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही आहे? तर हे बरोबर नाही आहे. बाकी जे बरोबर आहेत ते आपण वाचून घेऊ की ब्रिक ही संज्ञा तत्कालीन 4 उगवत्या अर्थव्यवस्था म्हणजे ब्राझील, रशिया, भारत आणि चीन यांच्यासाठी 2001च्या गोल्डमन सॅक्सच्या अहवालात वापरली गेली. या 4 देशांचे परराष्ट्र मंत्री 2006 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशनाच्या बाजूला प्रथम भेटले आणि 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका या गटात भारत सामील झाला. यामध्ये फक्त तिसरं चुकीचं आहे, बाकी सगळे बरोबर आहेत. पुढील देश भारताशी त्यांच्या व्यापाराच्या मात्रेच्या उतरत्या क्रमाने मांडायचे आहेत. तर सगळ्यात पहिले आलेला आहे अमेरिका, मग चीन, मग जपान आणि मग रशिया. कलादान मल्टीमोडल वाहतूक प्रकल्प हा भारताच्या पूर्वाभिमुख परराष्ट्र धोरणाचा एक भाग आहे. या प्रकल्पात कोणता देश भारताचा भागीदार आहे? म्यानमार भारताचा भागीदार आहे. कशामध्ये? कलादान मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट इज अ पार्ट ऑफ इंडियाज लुक ईस्ट पॉलिसी.
विच कंट्री इज इंडियाज पार्टनर इन दिस प्रोजेक्ट? म्यानमार. त्रिपक्षीय महामार्ग प्रकल्प हा भारताच्या पूर्वाभिमुख परराष्ट्र धोरणाचा एक भाग आहे. या प्रकल्पात कोणते 2 देश भारताचे भागीदार आहेत? म्यानमार आणि थायलंड. कशामध्ये? ट्रायलेटरल हायवे प्रोजेक्ट इज अ पार्ट ऑफ इंडियाज लुक ईस्ट पॉलिसी. त्याच्यामध्ये म्यानमार आणि थायलंड हे इंडियाचे पार्टनर आहेत. खालीलपैकी कोणते विधान भारताच्या सागर या योजनेच्या बाबतीत खरे नाही? डी वालं त्याचं चुकीचं आहे, बाकी बरोबर आहेत. बघून घेऊ की सागर योजना कशाच्या संदर्भात आहे की क्षेत्रातील सर्वांची सुरक्षा आणि वाढ याचे ते संक्षिप्त रूप आहे. हिंदी महासागराविषयीच्या दृष्टीची ती सुस्पष्ट उच्चस्तरीय अभिव्यक्ती आहे आणि प्रादेशिक आर्थिक सहकार्य खोलवर रुजवण्याचा त्यात समावेश आहे. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारताच्या अणु कार्यक्रमाचे वैशिष्ट्य नाही आहे? त्यामध्ये मर्यादित चाचणी बंदी करार नाही आहे, बाकी सगळे वैशिष्ट्य आहेत. जसे की सुरुवातीच्या काळात अमेरिका आणि कॅनडाबरोबर सहकार्य याच्यामध्ये होतं. फास्टर बिल्डर अणुभट्ट्यांवर संशोधन झालेलं आहे आणि 1974 आणि 1998 2 अणुचाचण्या झालेल्या आहेत. ह्या भारताच्या अणु कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणता येतील. 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीत पुढील गोष्टींचा विचार करण्यात आला. ते आहे पंचायत राज व्यवस्था आणि नागरी संस्था स्वराज्य संस्था. पंचायत राज व्यवस्था आणि नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. घटनेतील पुढील सूत्रात भाषाविषयक प्रश्नांचा विचार आहे. ते आहे मुन्शी अय्यंगार सूत्र. घटनेतील पुढील सूत्रात भाषाविषयक प्रश्नांचा विचार आहे. मुन्शी अय्यंगार सूत्र. खालीलपैकी कोणते कायद्याचे राज्य या संकल्पनेचे वैशिष्ट्य नाही? हुकुमशाही नेतृत्व. कायद्याच्या राज्यात हुकुमशाही नसते. कायद्याची सर्वोच्चता असते, न्यायालयाची सर्वोच्चता असते आणि स्वेच्छाधीन अधिकारांच्या वापरावर मर्यादा असते. घटनेच्या 8व्या परिशिष्टात पुढीलपैकी कशाची यादी आहे? अधिकृत भाषा. 8वं परिशिष्ट अधिकृत भाषा. खालीलपैकी कोणी भारताच्या घटना समितीच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला? जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला आहे. खालीलपैकी कोणते राज्यघटनेचे मार्गदर्शक तत्व नाही? सकारात्मक कृती नाही आहे. मग कोणते आहेत? संसाधनांचे समन्यायी फेरवाटप, समान नागरी कायदा आणि पंचायती राज व्यवस्था. भारताच्या घटनेचे प्रास्ताविकतात खालीलपैकी यांचे नाव दिले. भारताचे लोक. लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती हे भारताच्या संसदेचे घटक आहेत. खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचे प्रतिनिधित्व भारतीय घटनेत दिसत नाही? धार्मिक मतदारसंघ दिसत नाही. शिक्षक मतदारसंघ आहे, पदवीधर मतदार आणि नामनिर्देशित सभासद आहेत. सुमित्रा महाजन ह्या 16व्या लोकसभेच्या अध्यक्ष होत्या. खालीलपैकी कोणते राज्य सन 2000 मध्ये निर्माण झालेले नाही? मिझोराम नाही झालेले आहे. छत्तीसगड, झारखंड आणि उत्तराखंड झालेला आहे. महाराष्ट्र शासनाने प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास विजय केळकर समितीच्या द्वारे केलेला आहे. प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास विजय केळकर समिती. भारतीय जनता पक्षाची सुरुवातीची विचारसरणी होती गांधी प्रणित समाजवाद. भाजप गांधी प्रणित समाजवाद. 2011 साली दिल्लीत अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाची धुरा इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेकडे होती. ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सत्तेचे विकेंद्रीकरण घटनेच्या 11 आणि 12 अनुसूचीद्वारे झाले आहे. खालीलपैकी कोणता पक्ष जनता दलातून फुटून निघालेला नाहीये? BJS निघालेला नाहीये. JD, RJD आणि JDS हे निघालेले आहेत. राजकीय पक्षांचा भारतीय राज्यघटनेत पहिल्यांदा 52वी घटनादुरुस्तीमुळे झालेला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग खालीलपैकी कोणत्या पद्धतीने भरती करत नाही? प्रतिनियुक्तीच्या द्वारे करत नाही. बाकी थेट भरती, बदली आणि पदोन्नतीच्या द्वारा भरती होते. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना 1993 मध्ये झालेली आहे.
घटनेच्या पायाभूत संरचनेची चर्चा केशवानंद भारती खटला मध्ये झालेली आहे. खालीलपैकी कोणी पर्यावरणशास्त्राच्या संकल्पनेचे उपयोजन करण्यावर भर दिलेला आहे? जॉन एम गाउसने दिलेला आहे. याच्यामध्ये जोड्या लावायच्या आहेत. निर्णय निर्धारण सिद्धांत, बुद्धिकृती आणि निवडकृती या प्रक्रियांच्या 3 टप्प्यांचा समावेश, शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांत, कर्मचारी आणि व्यवस्था यांच्या संबंधात संघटित ज्ञान निर्माण करणे, मानव संबंध सिद्धांत, सहभागी व्यवस्थापन आणि विवेक निवड सिद्धांत, नोकरशाहीच्या धोरणत्वाबाबत प्रश्न निर्माण करून मनुष्य हा बुद्धिमान आणि स्वहित दक्ष आहे यावर भर देतो. यामध्ये सुद्धा जोड्या लावायच्या आहेत. चेस्टर बर्नार्ड, द फंक्शन ऑफ एक्झिक्युटिव्स, पीटर ड्रकर, द फ्रंटियर्स ऑफ मॅनेजमेंट, फ्रेड रिक्स, द इकोलॉजी ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अँड वॉल्डो, डेमोक्रेसी, ब्युरोक्रेसी अँड हायपोक्रेसी. खालीलपैकी कशाचे तत्व हॉर्थॉर्न प्रयोगांनी वाढवले आहे? संघटनेचे शास्त्रीय व्यवस्थापन. संघटनेचा अभ्यास करताना व्यापक दृष्टिकोनातून करावा या विचारावर व्यवस्था दृष्टिकोन आधारित आहे, कारण संघटनेच्या एका भागाच्या वर्तनाचा प्रभाव इतर भागांवरही पडत असतो. कारण व्यवस्था दृष्टिकोनाने व्यवस्था आणि तिचे पर्यावरण यातील परस्पर संबंधांकडे दुर्लक्ष केले. त्यामध्ये फक्त ए बरोबर आहे, बाकी चुकलेलं आहे. खालीलपैकी कोणी संघटना म्हणजे मानवी कामाच्या सहकार्याची व्यवस्था हा मांडून व संघटनेचा पाया हा व्यक्तीचे योगदान असतो असं सांगून योगदान समाधान संतुलन हा सिद्धांत मांडला आहे चेस्टर बर्नार्डने. सार्वजनिक निवड दृष्टिकोनाच्या उगमाचे श्रेय डंकन ब्लॅक यांना दिले जाते. डंकन ब्लॅक. खालील निबंधांपैकी कोणता निबंध लोक प्रशासनाचा पायाभूत निबंध आहे? प्रशासनाचा अभ्यास. प्रशासन म्हणजे वर्चस्व किंवा अधिकार गाजवणे अशी व्याख्या कोणी मांडली आहे? तर इतरांनी प्रशासन म्हणजे सेवा किंवा कर्तव्य पालन असे म्हटले होते मॅक्स वेबर. त्याच्यामध्ये सुद्धा जोड्या लावायचे आहेत. तर एल्टन मेयो नव अभिजात सिद्धांत, टेलरचा आहे व्यवस्थापनाचा शास्त्रीय सिद्धांत, फेऑलचा आहे प्रशासकीय सिद्धांत आणि हर्बर्ट सायमनचा आहे निर्णय निर्धार सिद्धांत. द नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आयोग ही एक सल्लागार समिती आहे किंवा संस्था आहे, ॲडवायझरी बॉडी आहे ही. कोणची? नीती आयोग. खालील निर्देशकांपैकी कोणते संयुक्त राष्ट्रांनी शाश्वत विकासासाठीचे शासकता निर्देशक म्हणून निश्चित केले आहे? भ्रष्टाचार. न्यायालय प्रशासनाचे उत्तरदायित्व याद्वारे सूचित होते. प्रशासकीय अभिकरणाच्या मनमानीस पायबंद घालून नागरिकांच्या हक्क आणि स्वातंत्र्याची दक्षता घेऊन आणि जर त्यांनी त्यांची कार्यकक्षा ओलांडली तर प्रशासकीय कृती बेकायदेशीर घोषित करणे. भारतातील लोक प्रशासनावरील जननियंत्रणाचे खालील कोणते साधन नाही आहे? आर्थिक अंकेक्षण नाही आहे, निवडणुका, जनसुनावणी आणि जनमत आहे. भारतातील लोक प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण हे बाह्य नियंत्रणाच्या स्वरूपात आहे. भारतीय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेस बळकटी देण्याचे काम कसे केले जाते? सगळ्यांच्याद्वारे, जसे की आरोग्यविषयक पायाभूत सुविधा वाढवून, मानवी संसाधने वृद्धिंगत करून आणि आयुषला मुख्य प्रवाहात आणून आणि फिरते वैद्यकीय घटक प्रदान करून. सन 2009चे मुक्त आणि अनिवार्य शैक्षणिक धोरण हा अधिकार प्रदान करीत नाही. 6 ते 14 वयोगटातील मुलांचे हक्क आणि अन्याय. त्यामध्ये मुक्त आणि अनिवार्य शिक्षण आहे, शिक्षणाची समान गुणवत्ता आहे आणि विद्यार्थी शिक्षक गुणोत्तरांशी संबंधित निकष आणि मानांकनाचे पालन करणे. गृहकर्जावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पतपुरवठ्यासाठी संबंधित अनुदान प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दिले जाते. भारतातील सहभागिता विकासाच्या बहुत प्रतिमानाचे हे मुद्दे आणि आव्हान आहेत. कमकुवत विकास, शासकता आणि विकास प्रक्रियेत नागरी समाज संघटनांची खराब भागीदारी. आणि शेवटचा प्रश्न आहे, सुशासकता साध्य करण्याचे ई शासकता हे एक साधन आहे, कारण त्यामुळे कार्यक्षमता आणि काटकसर सुधारते, नागरिक शासनांतर्गत देवाणघेवाण वृद्धिंगत होते,
निर्णय निर्धारण सुधारते आणि शासनातील कामकाजात पारदर्शकता वाढवते. आपण लवकरच 2020चा पहिला पेपरसुद्धा घेऊन येणार आहोत. थँक्यू.